यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिकता हवी. म्हणजे पर्यायाने जर आध्यात्मिकता नसेल तर यशस्वी जीवन आपलं होणार नाही. कारण प्रत्येकालाच आपलं जीवन यशस्वी व्हावं असं वाटतं, पण साध्या साध्या गोष्टीसुद्धा आपण यशस्वी होत नाही. जसं मग म्हटलं की रस्त्याने जायचं आहे, आपल्याला सुरक्षितपणे आपल्या मुक्कामाला पोचायचं आहे, म्हणजे आपण म्हणतो यशस्वी झाला, आपल्या इथून निघाला आणि त्यापर्यंत पोचला. त्याला गती म्हणतात. गती म्हणजे वेग नाही, गती म्हणजे परिणाम, शेवटी पोचणं, फायनल रिझल्ट, त्याला गती म्हणतात. तुम्हाला फायनल रिझल्ट जो आहे, तुम्ही वर्षभर अभ्यास केला आणि तुम्ही व्यवस्थित उत्तीर्ण झाले तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तुमच्या पालकांच्या अपेक्षेप्रमाणे किंवा जे काही इतर आहेत, तुमच्यापेक्षा इतरांच्या अपेक्षा असतात, त्यासुद्धा महत्त्वाच्या असतात. तुम्ही उत्तीर्ण झाले म्हणजे तुम्ही ओके. उत्तीर्ण म्हणजे यशस्वी होणं. आपण ज्याला म्हणतो सक्सेस, हा सक्सेस झाला किंवा फेल झाला. परीक्षेत तो नापास झाला म्हणजे फेल्युअर आहे ते. यशस्वी झाला म्हणजे उत्तीर्ण झाला आणि नंतर अनुत्तीर्ण झाला असं म्हणतो आपण. आमच्या काळामध्ये एक होतं ते जो उत्तीर्ण नाही आहे आणि अनुत्तीर्ण नाही आहे, म्हणजे तो उत्तीर्ण होण्यासारखा आहे पण एखाद्या विषयात त्याला मार्क नीट पडले नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण होईल आहे. आता काय करायचं? उत्तीर्ण व्हायला पाहिजे, उत्तीर्ण होत नाही आहे, पण उत्तीर्ण तर व्हायला पाहिजे, बाकी तो हुशार आहे, पण एखाद्या विषयात कच्चा असल्यामुळे तो अनुत्तीर्ण होईल आहे. मग त्याला आपण काय म्हणतात आमच्या काळामध्ये, तिथे मार्क द्यायला जायचे. त्या मार्क कॉलममध्ये लिहिलं जायचं, वर चढविण्यात आला, प्रमोशन, ही इज प्रमोटेड, त्याला प्रमोशन मिळायचं. त्याला वर चढवत जायचं, वर चढण्याच्या लायकीचं नाही तर पडण्याच्या खाली लायकीचं आहे की नाही, पण त्याला वर चढविण्यात आला. त्याला अनुकंपा म्हणतात. तेषामेव अनुकंपार्थम ज्ञानजमतम, गीतेतला श्लोक आहे. त्याला आपण ग्रेस मार्क म्हणतो आहे ना. त्याला ग्रेस मार्क मिळाले. ग्रेस म्हणजे दया, करुणा, अनुकंपा. आणि एरवी तो फेल होईल आहे, त्याच वर्गात राहिला, पुढे जाणार नाही, पुढच्या वर्गात जाणार नाही. तर ती पण एक बाब आहे. तो उत्तीर्ण तो शेवटी आहे, पण तो आध्यात्मिक तत्त्वाचाच भाग आहे. उपनिषदामध्ये, गीतेमध्ये हा भाग खूप आहे. म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं म्हणजे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह नाही आहे. आता ते मुलगी असेल तेव्हा दोघे मुलींनी प्रश्न विचारले, आज तिथे बसले असेल कधी, की त्याचे बरेच प्रश्न होते. आध्यात्मिकता म्हणजे काय म्हटलं, आता वेळ बघू, पण आपण जे हाच विषय डील करतो आहे त्याच्याविषयीच आपण बोलतो आहोत. आता पुष्कळशा गोष्टी तुम्हाला, जसं म्हटलं मी की समजणं हे आपल्या किती ज्ञान आहे त्याच्यावर अवलंबून असतं. कोणतीही गोष्ट आपल्याला किती समजते हे आपल्याला आधी किती माहिती आहे त्याच्यावर अवलंबून असतं. तुम्ही बघितलं असेल की जर तुम्ही जेव्हा नवीन वर्गात जाता, विशेष करून विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, तरी पहिले काही दिवस समजतच नाही, काहीच समजत नाही, काय चालू आहे ते समजत नाही. कारण काय, ते शिकणं चालू आहे त्या वर्गातलं, पण तुम्हाला त्यातलं काहीच माहीत नाही आहे. मग हळूहळू समजायला लागतो. किंवा पूर्वीच्या चित्रपटामध्ये समजा, तुम्ही चित्रपट बघायला गेले, चित्रपट सुरू होऊन गेलेला आहे आणि तुम्ही उशिरा गेले 10 मिनटं 15 मिनटं, मग तुला काय चालू आहे समजणार नाही चित्रपटामध्ये. कारण काय, ती तुमच्यात लिंक नाही आहे. आधी काय होऊन गेलं आहे ते समज नाही. असं काही लोक पुष्कळ उशिरा येतात, त्यांना काय चालू समजणार नाही, कारण आधी होऊन गेलं आहे. कारण आपण जेव्हा शिकतो तेव्हा पहिलीतून दुसरीत जातो, दुसरीतून जेव्हा जातो तिसरीत जातो, जेव्हा पहिलं आणि दुसरीचं ज्ञान घेऊन तिसरीत जातो, ठीक नाही. चौथीत जातो तेव्हा पहिलं दुसरं तिसरं घेऊन पाचवीत जातो. जेव्हा मला विद्यापीठीय लेवलला जातो, पातळीवर जातो, त्यामुळे त्यांनी ते सगळं आधीचं जे आहे शालेय शिक्षण त्याच्या आधारावर तो पलीकडे जातो. जो 10व्या पायरीवर आहे ते 9 पायऱ्या गेल्यानंतर 10व्या पायरीवर गेला आहे, तो काय एकदम 10व्या पायरीवर गेला नाही आहे. त्याच्यामुळे आपण जे चहापानाच्या आधी जे बघितलं की तुम्हाला काय माहिती आहे आधी त्याच्यावर अवलंबून पुढचं आहे. तुम्हाला काहीच माहीत नाही आहे, ते तुम्हाला पुढचं समजणार नाही आणि तुम्ही फसवले जाल.
तुम्ही फसवले जाल. वडील माणसं म्हणतात, अरे जरा तुला नवीन गाडी घेऊन दिली, त्याची जरा चांगलं मॉडेल आहे, धूम पडतं ते मोटरसायकल, 2-4 लाखाची आहे ती. अरे पण असली तरी तुम्ही मात्र जाऊ नका, शांतपणे जा, हळू जा. त्यांनी काय तुम्ही सुरक्षित पोचाल. 10 मिनटं उशीर होईल आहे. त्याला म्हणतात विवेक. स्वतःला इजा करून घेऊ नका. तुमची नशा चढली आहे तर नशेच्या आहारी जाऊ नका. वेगाची नशा दोन्ही चढली आहे. ही गाडी 80-90 किलोमीटरच्या पलीने पळते, पळू द्या, तुम्ही नका पळू, धोका आहे. ती समजायला अक्कल लागते. आपल्या डोक्यात जी शिरली आहे त्याला शिरू नाही द्यायचं, त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं, संयम पाळायचा. त्यासाठी तुम्हाला अक्कल पाहिजे असते. आपण तिथे कमी पडतो, बुद्धीमध्ये कमी पडतो, अनुभवामध्ये कमी पडतो. मोठ्याने सांगितलं तर आपल्याला राग येतो. कोणी सांगितलं अरे हळू चालव रे बाबा, तर काय घाई कशाची, तुझ्या भल्यासाठी सांगतात ते मोठे लोक. त्याला राग येईल आहे. मला काय सांगतात, मी माझ्याप्रमाणे वागेल, माझ्या माय वागेल, ओके. हां बघा, भारतामध्ये सगळ्यात जास्ती मरतात सेल्फी काढून. म्हणजे जगामध्ये जेवढे मरतात सेल्फी काढून, 50% लोक भारतात मरतात फक्त. मुंबईला ते सेल्फी पॉईंट करायचं विचारतात. सेल्फी पॉईंट करायचे, तिथे जा, तिथे सेल्फी काढा. मरणार ना तुम्ही. आता तिथे काय होईल माहीत नाही, पडेल वरून खाली, काही सांगता येत नाही. तुम्हाला वाहन कशासाठी दिलेलं आहे? तुमची गती वाढावी नाही. पण ती गती इतकी वाढू नये की तुम्ही सरळ एकदम यमलोकातच पोहोचाल. हा विवेक पाहिजे. हा विवेक येणार कुठून? तो येणार कुठून? तुमच्या धरणात पाणी येणार कुठून? आकाशातून पाऊस पडला तर धरणात पाणी येणार. ते धरणातून पाणी तुमच्या टाकीवर जाणार, नंतर ते पाणी ओढला की तुमच्या पाणी येणार. नाही तर पाणी तुमच्या तोटीमध्ये पाणी येते, याचा अर्थ काय आहे? धरणात पाणी आहे म्हणून तुमच्या तोटीमध्ये पाणी येत आहे. धरणातच पाणी नाही आहे, पाऊसच पडला नाही आहे, विचारांचा पाऊस नाही पडला. आपण सगळे दरिद्री आहोत, कंगाल आहोत. विचारांचं दारिद्र्य आहे आपल्याकडे, सद्विचारांचं दारिद्र्य आहे. चांगले विचारच नाही आपल्याकडे उपलब्ध. तुमचं रक्षण करणार कोण? स्वामी म्हणतात तुमचं रक्षण तुमचे विचार, तुमचं वाणी, तुमची वाणी बोलणं आणि तुमचे कार्य कृती, या 3 गोष्टी तुमचं रक्षण. त्यांचे शब्द काय माहिती आहे? तुमचे लाखो हजारो देवदूतांसारखे तुमचं रक्षण करतील. ती सगळ्यात मोठी इन्स्टिंक्ट आहे. त्याला म्हणतात 5 इन्स्टिंक्ट्स आहेत. त्याचे सर्वात मोठे म्हणतात सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणतात त्याला. सर्वायवल इन्स्टिंक्ट. सर्वायवल हा इंग्रजी शब्द आहे. पुष्कळ त्याचा अर्थ माहीत असेल. प्रत्येक जीव हा जगू इच्छितो, त्याला सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणतात. उपजत प्रेरणा ती जन्माबरोबरच येते. ती तुमचा जन्म झाला की तुम्हाला जगावशी वाटतं, त्याला उपजत प्रेरणा, त्याला अस्मिता म्हणतात योगशास्त्रामध्ये. अभिनिवेश म्हणतात. कशी काय माहीत नाही, प्रत्येकाला जगावशी वाटतं, मरावसं कोणालाच वाटत नाही. वंडरफुल आहे ते. त्याला म्हणतात सर्वायवल इन्स्टिंक्ट. आता सर्वायवल इन्स्टिंक्ट बरोबर आहे, तुम्हाला मरायला नाही वाटत, पण तुमच्या सगळ्या क्रिया त्याच दृष्टीने आहेत. मग काय करणार? ती मधली खाई कशी भरणार तुम्ही? तुम्हाला उत्तम जगणं पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टी जीवनातल्या उत्तम पाहिजे आहेत. तुम्हाला संपूर्ण आयुष्य जगायचं, 100 वर्ष जगायचं आहे, उत्तम रीतीने जगायचं आहे. पण आपलं इकडे लक्ष नाही आहे की त्याच्यासाठी तशाच प्रकारचे साधन पाहिजे ना. ते नसेल तर तसं काय होणार? आपोआपच तोच प्रश्न होता. तुम्ही आंब्याचं झाड लावलं नाही, बाबळीचं झाड लावलं आणि तुम्ही अपेक्षा करतात आंब्याच्या झाडाची. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तुकारामांचं आहे. तुमचं बीज जर शुद्ध असेल तर तुमची फळं परत रसाळ आणि गोमटी असतील, सुंदर फळं लागतील आणि रसाळ फळं लागतील. तुमची कर्म जर उत्तम असतील तर त्याचं गती पण उत्तम होईल, रिझल्ट, फायनल रिझल्ट पण उत्तम होईल. किती सिंपल इक्वेशन आहे बघा, किती साधं इक्वेशन आहे. पण होतं का तसं जीवनामध्ये? होत नाही. कोणी म्हणेल तसं होतं तर आपल्याला मान्य नाही करता येणार. 3 प्रमाण असतात.
त्या 3 प्रमाण प्रत्येक गोष्ट जोखल्या जाते. चूक आहे की बरोबर आहे? पहिलं प्रमाण म्हणजे त्याला प्रमाण म्हणतात, ऑथॉरिटी. त्या प्रमाणे प्रत्येक गोष्ट जोखली जाते, तपासली जाते, घासून बघितली जाते. जसं सोनं आहे ना, सोनं कसं त्याची पारख कशी होते? घासून होते. तुम्हाला माहीत असेल, सगळं कोणाकोणाला माहीत नसेल. तोडून होते, म्हणजे खरं सोनं आहे की नकली सोनं आहे. त्याला तापवून होते आणि ठोकून होते. 4 प्रकारे त्याची परीक्षा होते. मग ते म्हणतं हां हे खरं सोनं आहे. नसेल तर ते नकली सोनं आहे. नकली सोन्याची किंमत फार कमी असते, खऱ्या सोन्याची किंमत खूप जास्ती असते. मोती अगदी खऱ्या मोती, खरे मोती नाही आहेत, खोटे मोती आहेत ते. तशीच खऱ्या माणसाची किंमत खूप असते, नकली माणसाची किंमत काहीच नसते. पण जगात जी खरी माणसं असतात, खणखणीत अगदी काय म्हणतात, खरं नाणं असतं ना ते चालतं, खोटं नाणं बाद होतं व्यवहारातून. खऱ्या नोटा व्यवहारात चालतात, खोट्या नोटा व्यवहारातून बाद होतात. मग आपण कोणत्या दिशेने जात आहोत? आध्यात्मिकता तुम्हाला तुमचं नकलीपण सगळं काढून टाकतं. तुमच्या जीवनामध्ये इतकी नकली, इतक्या ठिगळं लावले जीवनाला. आपण स्वामी म्हणतात ठिगळं लावता लावता ते वस्त्र आहे, मूळ वस्त्र राहिलंच नाही, नुसतं ठिगळाचंच वस्त्र झालं आहे. गोधड्या असायचं ना पूर्वी ठिगळांच्या, आता कमी झाल्या असेल आहे की नाही. पूर्वी ठिगळांच्या वापरायच्या, त्या ठिगळ नुसतं ठिगळच असायचं त्याला. ठिगळ हा शब्द ती माहिती आहे की कोणाला? तरुणांना तेही शब्दही माहीत नसेल ठिगळ म्हणजे काय नाही. पुष्कळ शब्दच माहीत नाही आहे, तरी पण वापरावं लागतात. त्या शब्दांचा अर्थ पण समजावून सांगावा लागतो, कारण माहीत नाही त्याला काय करणार. वाचनच नाही आहे, वाचन नाही आहे, ऐकणं नाही आहे, चर्चा नाही आहे, काहीच नाही आहे. मग येईल कुठून ते? साहित्याचं ज्ञान नाही आहे, शब्दांचं ज्ञान नाही आहे, कशाचंच ज्ञान नाही आहे. मग गोष्टी समजणार कुठून? त्याला आहे काय? जसं मी म्हटलं की धरणात पाणी येणार कुठून? पावसाचंच पाणी नाही आहे, वरतून पाऊस नाही पडला तर तुमच्या घरी पाणी कसं येणार? तसंच तुमच्या मेंदूमध्ये काहीच नाही आहे, म्हणून स्वामी तर तुमचा मेंदू उच्च विचाराने भरून टाका. स्वामी म्हणतात सर्वोच्च विचाराने तुमचा मेंदू भरून टाका. कॉन्कर द वर्ल्ड बाय युअर स्पिरिच्युअलिटी. तुम्हाला जग जिंकायचं आहे. हे काय जीवनात यशस्वी होणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं अति जीवनातला एक अत्यंत छोटासा एक पैलू आहे. सगळं संपूर्ण जीवन आपण त्यासाठी बलिदान करतो, सॅक्रिफाईस करतो, वाहून टाकतो एका छोट्या गोष्टीसाठी. ती महत्त्वाची नाही असं म्हणता येत नाही. एका प्रश्न विचारला मी आता मधल्या काळामध्ये आहे की नाही, की अर्थ आणि काम जे आहे पुरुषार्थ, 4 पुरुषार्थ आहेत. मग पाठ करून टाका, ते सोपी आहे. प्रत्येक मनुष्याला तो पाठ पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष, या 4 शब्दांमध्ये जी जीवनाची संपूर्ण रूपरेषा भरलेली आहे, लक्षात घ्या. मग महान लोक असतात, अर्थ कामाच्या मार्गीच पडत नाही. मग ते कसे जगतात? त्यांना गरज नाही आहे. विवेकानंदांनी कोणता पैसा कमावला? कोणत्या इच्छा पूर्ण केल्या? शंकराचार्यांनी काय केलं? 8व्या वर्षी ते घरातून बाहेर पडले गुरुच्या शोधामध्ये. 32व्या वर्षी त्यांनी जग हालवून सोडलं, काहीच नाही. आज त्यांचे ग्रंथ 1200 वर्ष झाले, अजूनही 1300 वर्ष झाले, अजूनही त्यांचे ग्रंथ आधार म्हणून घेतले जातात. विवेकानंद तर जगभर प्रसिद्ध आहे. मोल्डर ऑफ द वर्ल्ड म्हणतात ते. जगाला घडवणारा एक महापुरुष आहे तो. त्यांनी कोणता पुरुषार्थ साध्य केला? कोणतं काम पुरुषार्थ साध्य केला? त्यांच्यासाठी नाही आहे ते. धर्मपुरुषार्थ सुद्धा त्यांच्यासाठी नाही आहे. धर्म आपल्यासाठी आहे. धर्म म्हणजे चारित्र्यवान म्हणा, कर्तव्यपरायण व्हा, त्याला धर्म म्हणतात. ती प्रवृत्ती आहे. निवृत्ती म्हणजे आध्यात्मिकता. प्रवृत्ती लक्षणश्च निवृत्ती लक्षणश्च म्हटलं आहे शंकराचार्यांनी. सधर्म, हां धर्म तो आधी धर्माचं पालन करा, कर्तव्याचं पालन करा, चारित्र्यवान व्हा, क्वालिफाईड व्हा. तुम्हाला डॉक्टर व्हायचं तर आधी तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागते क्वालिफाय होण्यासाठी. तुम्हाला कुठे IIT जायचं आहे, कुठेही जायचं आहे, तर आधी प्रवेश परीक्षा पास व्हावी लागते. नंतर तुम्ही घेणार की अगदी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा तुम्हाला ऑलिम्पिक याच्यामध्ये प्रवेश मिळेल की नाही, आधी त्याच्यासाठी तुम्हाला करावं लागतं, तेव्हा तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळतो, नाही तर नाही मिळणार. तसंच जीवनाच्या परीक्षेमध्ये तसंच आहे. तुम्हाला आधी
अर्थ कर्म, अर्थ आणि काम ह्या बेसिक गोष्टी आहे. पशूंच्या बाबतीत ते आहे. पशु पक्ष्यांच्या बाबतीत दोन्ही धर्म, अर्थ आणि काम. त्याला सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणतात. प्रत्येकाला जगावंशी वाटतं. पशु नाही वाटतं, पक्ष्यांनाही वाटतं, जंगली प्राण्यांनाही वाटतं. आपण ते सगळे वाचलं ना की बरेच हे असतात माणसांचे भगवंताच्या सृष्टीत. हां, ही सृष्टी तुमची आमची नाही आहे, लक्षात. भगवंताची सृष्टी आहे. याला ईशसृष्टी म्हणतात. आपली जीवसृष्टी आहे. आपण जे निर्माण करतो ती जीवसृष्टी आहे. त्या ईश्वरसृष्टीमध्ये आपली जीवसृष्टी आहे. ही सगळी सृष्टी भगवंताची आहे. तुम्ही काय निर्माण केलं? जरा डोक्याला ताण द्या. तुम्ही काय निर्माण केलं? अशी ओरिजिनल गोष्टी कोणती निर्माण केली तुम्ही? मानव म्हणजे तुम्ही मी नाही, मानव प्राण्यांनी काय निर्माण केली? एखादी गोष्ट नाही आहे. तुम्हाला सांगता येणार नाही आहे. नो, हे डिजिटल आहे, कॉम्प्युटर आहे. तो का तुम्हाला बुद्धी दिली, त्या बुद्धीने तुम्ही केलं आहे. तुम्हाला बुद्धी कोणी दिली? कॉन्शियस म्हणजे प्रज्ञा कोणी दिली तुम्हाला? नाही, आमची प्रज्ञा आहे. हां, इथंच चुकलं आहे आपलं. की नाही, गीतेमध्ये आहे, तुमचं काहीच नाही आहे. भ्रामेण सर्वभूतानी, गीता म्हणते 18वा अध्याय. सर्वभूतानी भ्रामयन, सगळ्या जगाला भ्रमात टाकलेलं आहे, मोहात टाकलेलं आहे. कसं मोहात टाकलेलं आहे? यंत्रारूढानी माया. पुन्हा माया शब्द आले बघा गीतेमध्ये. तर माया शब्द किती आहे. लोक माया शब्दाने कपाळ बडवतात. आपण काय करतो लोकांना समजत नाही आहे. किती वेडेपणा करतो समजत नाही आहे. यंत्रारूढानी माया म्हणजे तुम्ही काय बनवलं आहे? तुम्ही काय करता आहात? तुमची कृती काय आहे जगामध्ये? शून्य आहे. एक सुद्धा नाही आहे, शून्य आहे. बघा असं कसं शक्य आहे? आम्ही एवढं यशस्वी जीवन जगलो आहे, हे केलं आहे, ते केलं आहे. आपण बऱ्याच गोष्टी केल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी करतो आहोत आणि पुढे पण करणार आहोत की नाही. पण तिथे आध्यात्मिकता नाही आहे. कर्मणी वा एव अधिकार असते मा फलेषु कदाचन, ती आध्यात्मिकता आहे. कर्म करणं, पैसा कमावणं म्हणजे अलंकारिक भाषण म्हणतो आणि आपली इच्छा पूर्ण करून घेणं, ही आध्यात्मिकता नव्हे. ते काही फार मोठी गोष्ट नाही आहे. सगळं जग करत आहे, सगळं पशुपक्षी करतात आहे. त्यात काय विशेष आहे? त्याने जगायचं असतं, वाघालाही जगायचं असतं आणि हरणालाही जगायचं असतं. हरण पळतं जगण्यासाठी आणि वाघ पळतो जगण्यासाठी हरणाच्या मागे. हरणाला पळून स्वतःचं रक्षण करायचं असतं, वाघाला पळून हरणाला मारून आपलं पोट भरायचं असतं. दोघांनी सर्वाइव्ह व्हायचं असतं. त्यात विशेष काय आहे? फक्त धर्मच एक विशेष आहे, ते माणसामध्ये आहे. ते वचनामृतात आहे. लक्ष्मणाला राम म्हणतो, लक्ष्मण म्हणतो की रामा, हत्ती किती मोठा असतो, ताकदमान असतो. हत्तीचा पण खूप प्रचंड असते. त्याच्या सोडण्यामध्ये खूप ताकद असते. हत्तीच्या शेकडो स्नायू असतात, त्याच्यामध्ये खूप ताकद असते. सगळ्यात ताकदवान मॅमोथ असतात होतं ना, प्रचंड हत्ती प्रमाणात. आपल्याकडे थोडे छोटे असतात, आफ्रिकेमध्ये खूप मोठे आहेत, मॅमोथ वगैरे म्हणतात. असो, तर त्या हत्तीमध्ये केवढी ताकद असते, केवढा मोठा. आपण माणसामध्ये किती कमी असते की नाही. आपण जर मुंगी अशी सहज चिरडू शकतो, तसं हत्ती माणूस सहज चिरडू शकतो. आपल्यात काय, हत्तीच्यामुळे आपण काहीच नाही. राम म्हणतो लक्ष्मणा, तुझं म्हणणं बरोबर आहे, आपण दुर्बल हत्तीच्या समोर. पण एका बाबतीत समोर, हत्तीला आत्मचिंतन करता येत नाही, माणसाला करता येतं. म्हणून माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. त्याला काहीच करता येत नाही. पशु हा हत्ती म्हणून जगतो, जन्माला येतो, हत्ती म्हणूनच मरतो. गाय म्हणून जन्माला येते आणि गाय म्हणूनच मरते. असं कोणता प्राणी आहे? तो जसा येतो तसाच जमतो. हजारो वर्ष होऊन गेले, लाखो वर्ष झाले, जशी तशीच आहे ती. काय झालं तर काय, त्याला काय झालं, इव्होल्यूशन काय झालं, उत्क्रांती काय झाली? काही झालं नाही आहे. माणसामध्ये प्रचंड उत्क्रांती झालेली आहे. कशाच्या भरोशावर? त्याला एक वेगळं अंग आहे, एक्स्ट्रा, इतरमध्ये नाही आहे. आपण बुद्धी आहे म्हणतो, ठीक आहे, पण त्याच्यापुढे प्रज्ञा आहे, आत्मज्ञानाची. त्याला माहिती आहे, मी स्वतःला जाणू शकतो मी कोण आहे.
हत्तीला नाही जाणता येणार, कुत्र्याला जाणता येणार नाही, गायला जाणता येणार नाही, वाघाला जाणता येणार नाही, ते त्यांना नाही जमणार. ते फक्त तुम्हाला जमेल. आणि तुम्ही जे ते करता तेच तुम्ही केलं तर त्याचं काहीच कौतुक करण्यासारखं नाही आहे. त्यात काय आहे स्वामी, वैज्ञानिक तुम्ही एवढं कौतुक करता कशाला? तो करतो काय? तो फक्त नकल करतो आहे, सृष्टीची नकल करतो आहे. काय कोणती गोष्ट आहे तुम्ही ओरिजिनल सांगा मला. माणसाने कोणती गोष्ट, माणूस संशोधन म्हणतो, विज्ञान म्हणतो, त्यांनी काय ओरिजिनल केलं आहे? तुम्हाला पाणी, एक थेंब पाणी तयार करता येतं? जे आहे त्याच्यात तयार तुम्हाला. प्रत्येक गोष्ट सृष्टीतून तुम्हाला मिळालेली आहे, ती फक्त तुम्ही कन्व्हर्ट केलेली आहे. आणि तो भ्रम तुमच्यामध्ये सरला आहे की तो मी करतो आहे, त्याला आध्यात्मिकता म्हणतात. भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी. मी तुम्ही फक्त यंत्र आहात, नथिंग मोर दॅन दॅट. तुमची बुद्धी एक यंत्र आहे, तुमचं मन एक यंत्र आहे, शरीर एक यंत्र आहे. ते फक्त सृष्टी वापरून घेत आहे. कशाप्रकारे? जसा यंत्रारूढानी म्हणजे कळसूत्री बाहुल्या, पपेट्स, कठपुतली शब्द तुम्हाला माहीत असेल आहे की नाही? ते नाचवतात, बोटावर ते नाचवतात. त्या कठपुतळ्या वाटलं की आम्ही नाचतो आहोत, प्रेक्षकांना वाटत नाचतात आहे. अरे पण नाचतात म्हणजे कोणी ते नाचवणार आहे म्हणून नाचतात आहे. कोण नाचवत आहे? हृदयात ईश्वर आहे, तो नाचवत आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. अर्जुना, हा ईश्वर आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तिष्ठती. शब्द आहे, क्रियापद आहे, तिष्ठती. तिष्ठ, तिष्ठ म्हणजे स्थित राहणं. ईश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तो वाघाची आहे, गायीची आहे, सगळ्याचा आहे. पण त्यांना हृदयामध्ये तिष्ठती आहे हे त्यांना माहीत नाही आणि कधी माहिती होणार नाही. त्या देहामध्ये माहीत होणार नाही. पण तो मनुष्याचा हा देह आहे, या देहामध्ये माझ्या हृदयामध्ये काय आहे? भगवान वास करतात आहे. सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. हृदयेश म्हणजे हृदयाचा आकाश, स्पेस. हृदयाच्या आकाशामध्ये देव वस्तू आहे, तुमच्या इतक्या जवळ आहे, पण तुम्हाला माहीत नाही. भ्रामेण सर्वभूत. आणि तो सगळं काय करतोय? तुम्हाला वाटतं मी करतोय, हे अज्ञान आहे. हे निघाल्यानंतर, नष्ट झाल्यानंतर तुम्ही आध्यात्मिक व्हाल. ज्यांना कळतं ते महापुरुष होतात. व्यवहारात काय तुम्हाला कसं कळणार? आपल्या त्यांच्यात काय फरक? आम्ही सामान्य आहोत. सामान्य म्हणजे कशाच्या बाबतीत तुम्ही सामान्य झाले? का सामान्य आहात तुम्ही? आणि ते कशामुळे अशा असामान्य झाले? आपण मग शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं आहे की नाही? ते असामान्य होते म्हणून त्यांचं एवढं कौतुक आहे, जगभर त्यांचं हे आहे, पुतळे आहे वगैरे वगैरे. मुंबईला समुद्राच्या मध्यभागी काय झालं माहीत नाही, आता हजारो रुपये खर्च करून ते होत आहे. विवेकानंद स्मारक कन्याकुमारी झाले, कन्याकुमारी झालं आहे. कारण काय? असं का होतं? श्रीरामकृष्णांचं पूजा होते, 200 शाखा आहेत आमच्या, जगभर होत आहे. स्वामींना जगभर श्रीरामकृष्ण पसरणार, हिंदू धर्म सनातन धर्मात पसरणार, श्रीरामकृष्ण म्हणतात. बाकी आले आणि गेले, सनातन धर्म शाश्वत शरण, याच्यात सगळंच काही आहे. बाकीचे पंथ आले गेले, नष्ट झाले, पण सनातन धर्म कधी नष्ट होणार नाही असं श्रीरामकृष्ण म्हणतात. त्या खेड्यामध्ये जन्माला कामारपूरमध्ये छोटंसं गाव होतं. त्यांचा जन्म झाला, गरिबी गरीब, भिक्षुकी काही होत नाही आहे. त्यांचे वडील बंधू रामकुमार कलकत्त्यात आले, शाळा चालवली, तेही काही चालत नाही, तिथे काही विशेष होत नाही. काय करायचं म्हणून शेवटी पूजा पुन्हा काली मंदिरामध्ये त्यांनी पूजा स्वीकारली. आणि त्यानंतर आपल्या लहान भावाला श्रीरामकृष्णाला ते घेऊन आले आहे की नाही. आणि पण त्या भावाचं बघितलं नाही की भावाचं काही याच्याकडे लक्ष नाही आहे, शिकण्याकडे लक्ष नाही आहे. आता मोठा भाऊ म्हणतो वडील गेले, आई नाही आहे, त्यामुळे त्याला जास्ती बोलायची त्यांना होत नाही. 12-13 वर्षांचं वय झालं असेल, 15-16 वर्षांचं. शिकायला पाहिजे ना, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, मग जगणार कसं नाही तर. शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्धेद कर्मणः. अर्जुना, तू जर स्वतःच्या पायातून जगशील कसा? मूलभूत प्रश्न आहे. गीतेमध्ये, गीता तात्विक ग्रंथ आहे, तत्त्वज्ञान सर्वोच्च ग्रंथ आहे. तत्त्वज्ञान म्हणजे काय? तत्त्वज्ञान म्हणजे ईश्वर आणि मी एक आहे, त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. तत्त्वमसी, माझ्यात काही भेद नाही आहे, मी अनंत आहे, मी अविनाशी आहे, मी अक्षय आहे, त्याला तत्त्व. ते आपण माणूस देहात जाणतो आहे, ते सगळे महापुरुष होतात. ते तसे लोक होऊन गेले, आजही आणि पुढे पण होतील. ही पृथ्वी कधीच त्यांच्या विहिरीत नसते, नाही तर जग कोसळून पडेल.
त्यांच्याच पुण्यावर सगळं जग उभं आहे. फक्त आपली भर त्याच्यात पडायला पाहिजे. ते कलकत्त्याला आणि मग शेवटी त्याला राहावं नाही मोठ्या भावानं. ते जबाबदारी आहे ना. माझा लहान भाऊचं पुढे त्याचा आता मोठ्या भावाची जबाबदारी आहे. त्यांनी एक दिवशी त्यांना म्हटलं, अगदी सांभाळूनच म्हटलं, मूड बघून बघावं लागतं ना. मोठ्यांना लहानांचा मूड बघावं लागतो नेहमी. काय होईल हे कसा रिॲक्ट करेल सांगता येत नाही. खूप काळजी घ्यावी लागते बोलताना. वेळ बघावं लागते, काळ बघावं लागतं, त्याचं मन बघावं लागतं आणि हळूच म्हणावं लागतं. नाही ते पटपट भरतात. त्यांना कशा प्रकारे घ्यायचं मोठ्या माणसाने सांगितलेलं त्यांना कळत नाही. पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं नाही. आपल्या काळजीपोटी म्हणतात ते, आपल्याला डिवचण्यासाठी म्हणत नाही आहे. एवढी अक्कल लहान मुलांमध्ये नसते, जे लहानांमध्ये नसते, आहे की नाही. त्यांना वाटते घड्याळ कुठे गेलं, घड्याळ कुठेतरी पडलाय वाटते. मोठ्या भावाने म्हटलं, रामकुमारने म्हटलं, अरे तू जर शिकला नाहीस तर तू पोट कसं भरशील. साधा प्रश्न आहे. तुम्ही आपल्या मुलाला म्हणणार, मोठे भाऊ लहान मुलांना म्हणणार, ही जगरहाटी आहे, त्यात काही विशेष काही नाही आहे. विशेष कशात आहे, उत्तरात आहे. श्रीरामकृष्ण जे उत्तर दिलं त्याच्यावर उत्तर. मुलींनी म्हटलं की धर्म अर्थ करत नाही, ते मोठं अर्थ आणि कामं करत नाही, ते धर्मसुद्धा करत नाहीत. लक्षात घ्या, आपलं धर्म करत नाही मग मोठे होतात कसे. धर्म फार खालची गोष्ट आहे, ते त्याचे परीख गेले असतात. सर्व धर्मान परित्यज्य, गीता म्हणते, शेवटला श्लोक आहे 66वा 18व्या अध्यायातला. तिथे कृष्णाचा उपदेश संपतो. सर्व धर्मान परित्यज्य, सगळं सोडून द्या अर्जुना, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हाच तू उद्धरेद आत्मना आत्मानं, ती उंची गाठशील तू. जेव्हा कोणतंच बंधन तुला, अर्थबंधन नाही आहे, कामबंधन आहे, धर्माचं बंधनसुद्धा नाही. त्याच्या धर्मात अधर्माचं ते आहे ना, त्याच्या धर्मामधर्मांच्या शुकानी उपदेश दिला, शुकाला उपदेश दिला आहे. उभे सत्यानृते तेज, सत्य पण सोडून दे ना, अनृत खोटं पण सोडून दे, याला धर्म म्हणतात, की नाही. शुभाशुभ परित्यागी, शुभही सोडून द्या ना, अशुभही सोडून द्या. आपलं डोक्यावरून जातं. हे काय प्रकार आहे, त्याला अध्यात्म म्हणतात. किती लोक आहेत असे, हे समजणं आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणं. किती लोक आहेत समजतच नाही, आमच्या डोक्यावरून जातं. का डोक्यावरून जातं, कारण आधी काहीच नाही डोक्यामध्ये, आहे की नाही. पण डोक्यावरूनच जाणार ते. आपल्या डोक्यात काहीतरी असेल मगच त्याच्यात भर पडेल ना. आपल्यात काहीच नाही भर कशाची पडणार. अरे तू जर काही काम नाही केलं, शिकला नाहीस, तर तू त्या काळची गोष्ट आहे ना. म्हणजे जवळपास 1870च्या जवळपास असे होते की त्याची आधीची. ते उत्तर बघा, उत्तर मात्र विलक्षण आहे. ते म्हणतात, मला केळा तांदूळाची गाठ घालण्याची मला विद्या नको आहे. म्हणजे पोट भरू विद्या मला नको आहे. ते भिक्षुके लोक केळं तांदूळ मिळतात, जे पूजेपाठामध्ये वाटपान घरी घेऊन त्यांनी काय त्यांचा संसार चालणार बघा. पण तो वेगळा प्रश्न आहे. म्हणून आजकाल कोणी भिक्षुकांना मुली देत नाही. असं काही ते सामाजिक प्रश्न आहे असं वाटतं मला, आहे की नाही. त्यांना मुली मिळत नाही कारण त्या मुलींना ते असे नको असतात. पूजापाठ करणारे नवरे असो, शेती करणारे नवरे नको असतात. उस्मानाबाद असलेला नवरा नको आहे, त्यांना पुण्यातला मुंबईतला किंवा अमेरिकेतला नवरा पाहिजे. पण हा सामाजिक प्रश्न आहे की नाही. तो काही आपला विषय नाही आहे, वेगळा प्रश्न आहे. पण याला जोडून आहे तो, लक्षात घ्या. वेगळा नाही, तसा वेगळा नाही, पूर्णपणे वेगळा नाही आहे. ते म्हणाले, मला असं पोट भरू विद्या मला नको आहे. असं कोणी म्हणणार आहे कधी ऐकलं तुम्ही? असं कोणी एखादा जीव उपजला आहे की तो म्हणतो की मला पोटभरू विद्या नको आहे. पोटभरू विद्याने तो जगणार कसं असतो. जन्माला प्राणी, त्याला पोट भरावंच लागतं, मग तो जगणार कसा तो. त्याचा दुसरा पार्ट आहे उत्तराचा. श्रीरामकृष्ण म्हणतात, मला ही अशी विद्या हवी. आपण विद्या कशाला करतो, पोट भरण्यासाठी. लक्षात घ्या. मग कोणी असो, जन्मभर तरुण असो वृद्ध असो, कोणी असो, पोट भरण्यासाठी तू जगतोय, लक्षात घ्या. दुसरं काहीच नाही आहे. म्हणजे पुरुषार्थाच्या भाषेत बोलायचं झालं की दोनच पुरुषार्थ आपल्या जीवनात असतात, अर्थ आणि काम. भरपूर इच्छा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी पैसा पाहिजे असतो, बस इथं संपलं. त्याचे थोडेसे काही लोक असतात शहाणे, थोडेसे जागे झालेले, ते लबाडी करून जगत नाही, प्रामाणिकपणे जगतात. पण ती त्यांची संख्या फार कमी असते.
जगामध्ये अप्रामाणिकपणे जगण्याची संख्या ते नसतं ना, तर भारत आज कुठे? असा भारत होता. घराला कुलप लावत नसत, कोणी चोरी करणार नाही, कोणी अप्रामाणिक करणार नाही, कोणी गुन्हेगार करणार नाही. असे ते चायनीज लोकांनी हिंदुस्थान लिहून ठेवलं आहे, अरब लोक आले, सगळ्यांनी लिहून ठेवलं की भारत हा अत्यंत चारित्र्यवान देश होता. माणूस नाही, चारित्र्यवान देश आहे, लक्षात ठेवा. जेव्हा प्रत्येक मनुष्य चारित्र्यवान होतो, प्रामाणिक होतो, सत्यवादी होतो, झुटा होत नाही, खोटारडा होत नाही, तो सगळा देश. म्हणून आपण विश्वगुरू म्हणतो. भारत हा विश्वगुरू आहे. म्हणजे काय आहे? तो विश्वाला सांगू शकतो तुम्हाला जगायचं असेल तर असं जगा, नाही तर मराल. भारत, अमेरिका आज व्होल्कॅनोच्या याच्यावर तोंडावर आहे म्हणतात. केव्हा तो स्फोट होईल सांगता येत नाही. स्वामीजी म्हणतात सगळं जग ज्वालामुखीच्या तोंडावर उभं आहे. केव्हा त्याचा स्फोट, आपण म्हणतो जग केव्हा डुबेल काही सांगता येत नाही. याचं कारण काय? आपण डुबलो होतो आहे. माणसं त्याचं नष्ट करतात आहे. माणसं नसती ना जगामध्ये, ह्या पृथ्वीच्या पाठीवर प्रदूषणाचा प्रश्नच नसाला. कशाचा प्रश्न नसता. सगळे प्रश्न माणसाने पृथ्वीवर स्वतः निर्माण केलेली आहे. स्वतःच्या लोभापोटी, स्वतःच्या अधार्मिकपणे, स्वतःच्या खोटारडेप्रमाणे, अप्रामाणिकपणाने स्वतःला जगायचं, त्याला दुसऱ्यांना जगू द्यायचं नाही आहे. इतरांना मारून त्याला जगायचं आहे ना. एकच देश जग, भारतभर एकमेव जग आहे दशा आहे की तू इतरांना न मारता त्याला सगळ्यांना जगून जगायचं आहे. दॅट सोसायटी द ग्रेटेस्ट वेर इन हायेस्ट टू बिकम प्रॅक्टिकल. स्वामी, तो समाज सर्वश्रेष्ठ आहे. दॅट सोसायटी द ग्रेटेस्ट. इकडे समोर बसा, समोर येतं ना. काय झालं? हां, त्यांना जागा आहे ना मोकळी, इथे बसा ना. उभं राहू नका कोणाला. दॅट सोसायटी द ग्रेटेस्ट, मागे बघू नका. दॅट सोसायटी द ग्रेटेस्ट वेअर इन हायेस्ट ट्रूथ्स बिकम प्रॅक्टिकल. तो समाज सर्वश्रेष्ठ ज्यामध्ये हायेस्ट सत्य ही प्रॅक्टिकल होतात, म्हणजे व्यवहार्य होतात. स्वामी काय फक्त पैसाच काय व्यवहार्य आहे, बाकी काहीच व्यवहार्य नाही आहे. म्हणजे आपल्याला सत्याची किंमत कळत नाही, पैशाची किंमत कळते आपल्याला. पैशाची किंमत कळायला पाहिजे, सत्याची किंमत पण कळायला पाहिजे, नाही तर आपण जगू शकणार नाही. मग जगू तर फक्त पशु म्हणून जगू आपण, पण माणूस म्हणून जगणार नाही, देवता म्हणून जगणार नाही. पृथ्वीवरचे आपण देवता आहोत, आपण ब्रह्म आहोत. आपल्या हृदयामध्ये प्रत्यक्ष भगवंत आहे, सर्वोच्च तत्व आहे. आणि आपण काय करताय? मूर्खपणा करताय. आपण स्वतःही जगत नाही, दुसऱ्याला जगू देत नाही. दे अलोन लिव्ह, तेच खरोखर जगतात. स्वामींचं वाक्य आहे, दे अलोन लिव्ह, तेच फक्त जगतात. हू दे दुसऱ्याचे जगतात. दो जो लिव्ह फॉर अदर्स दे अलोन लिव्ह. जे दुसऱ्याचे जगतात तेच फक्त खऱ्या अर्थाने जगतात. त्याला म्हणतात आध्यात्मिकता. द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. उरलेले जे लोक आहेत तुमच्या आमच्यासारखे, त्यांना तुम्ही जगतात असं म्हणून ते मोर डेड, नुसते डेड नाही, मोर डेड आहे की नाही. आता मोर डेड काय प्रश्न माहीत नाही. मूर्तीच्या पलीकडे काय काय असतं, भाषा आहे ती, अलंकारिक भाषा आहे, मेटाफॉरिकल लँग्वेज आहे. दे आर मोर डेड. त्यांना जिवंत राहत असं म्हणू नका. म्हणून शिवाजी महाराज स्वतःसाठी जगले नाहीत. ते उदाहरण सांगतो मी. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आपल्यासाठी नाही, रयतेसाठी. ते रयतेचं राज्य होतं, जनतेचं राज्य होतं. सगळं काही जे केलं त्यांनी इतरांसाठी केलं, देशाच्या उद्धारासाठी केलं, भारतासाठी. हिंदवी स्वराज्य होतं ते. म्हणून शिवाजी अमर झाले आहे की नाही. स्वतःसाठी नाही केलं. तुम्ही कोणताही महापुरुष बघा, जगप्रसिद्ध झाला आहे, तो स्वतः जगलाच नाही आहे. त्याला म्हणतात आध्यात्मिकता, सेवा. स्वतःचा विचारच नाही आहे. माझं करिअर, माझं नोकरी, नथिंग. तसं मी आता रामकृष्णाचं उदाहरण दिलं. तेव्हा मला अशी विद्या हवी आहे की ज्याने माणूस धन्य होईल, कृतार्थ होईल आहे. त्याला म्हणतात आध्यात्मिकता. स्वामीजी काय 22-23 वर्षांचा असेल. आता आपण सकाळी वाचलं ते प्रकरण, नरेंद्र छोकरा देते, नरेंद्र येते. हे जीवनमुक्त लोक आहेत. फक्त तुम्हाला माणसासारखी दिसतात, माणसाने देवता आहेत त्या. प्रत्यक्ष देवता तुमच्यासमोर आहेत ते. म्हणून त्यांची पूजा होते, अवतारांची पूजा होते. आपल्यासारखे हातपाय म्हणते, अरे ते तुमच्यासारखे आहेत, दिसतात, पण तुमच्यासारखे नाही आहेत ते. ते प्रत्यक्ष देव आहेत तुमच्यासमोर आहे की नाही. म्हणून ते दासबोधात वाचा, ज्ञानेश्वराचा, ते सगळे देव आहेत ते. दुर्योधन तुमच्या आमच्यासारखा आहे, तर दुर्योधन माणसासारखा आहे, तो माणूस नाही आहे, तो राक्षस आहे. तो कर्ण हा माणसासारखा, तो कर्ण माणूस नाही, तो राक्षस आहे. तो रावण हा राक्षस आहे, कंस हा राक्षस आहे. हे सगळे राक्षस आहेत, ते माणसं नाही आहेत.
कारण त्याचं मन राक्षसाच मन आहे. आसुरी संपदा आहे 16वा अध्याय गीतेचा. आसुरी संपदा आहे पण ती त्यांनी ज्यानी माणूस राक्षस बनतो, असुर बनतो. आसुरीम योनिमा पन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्य कोणते ततो यांत्य धमाम गती. 16वा अध्याय. आसुरीम योनिमा पन्ना मूढा, माणसं इतके मूर्ख असतात, जन्मनी जन्मनी जन्म इतके मूर्खपणा करतात ते. आसुरीम योनिमा पन्ना, आसुरी योनीमध्ये त्यांचा जन्म होतो. माम प्राप्य व कोणते, हे अर्जुना, कोणत्या अर्जुनाला म्हटलंय, अर्जुना माझी प्राप्ती, त्याला परमसत्याची प्राप्ती होत नाही. आणि मग होतं काय, अधमाम गतीम, अधम गतीमध्ये जात होतो, त्या अत्यंत पतित होतो तो नरकात. अशुची नरक म्हटलंय, नरकामध्ये सुद्धा ग्रेड्स असतात. अत्यंत अशुची नरकामध्ये जाऊन पडतो. म्हणजे काय की आध्यात्मिकता म्हणजे दे अलोन लिव्ह, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह. त्यांची मनं इतकी शुद्ध असतात, त्यांची विचारशक्ती इतकी शुद्ध असते, शरीर इतकी शुद्ध असतात. म्हणा त्यावर राम बघा, कोणते झाले 10,000 वर्ष झाले, 7,000 वर्ष झाले, काय काळ तुम्ही मोजत बसा. कृष्ण महाभारत काळ 5,000 वर्ष झाले, तुम्ही मोजत बसा. तो इतिहासकार संशोधना विषय. पण इतका काळून सुद्धा ते अजूनही रामासाठी किती लोकांनी आपले जीव दिले, ते मंदिर होण्यासाठी. आम्ही गेलो होतो 22 जानेवारीला. मलाही होतं निवंत, आणखी लोकांना होतं. आम्ही गेलो तिथे, तो दिवसभर तिथंच होतो. लोकांच्या डोळ्यात पाणी येत होतं. अरे कोण कुठला, आपला काही कोणी देणं लागत नाही. आणि त्याच्यासाठी लोक इतकं ते मंदिर व्हावं तिथे, त्याच्या जन्मभूमीवर हजारो 500-550 वर्षांपासून लोक आपले जीवदान करत आहे. अरे तो राम महत्त्वाचा आहे, तो की तुमच्या आमच्यासारखा नाही आहे. तुमच्या आमच्यासारखे आपल्या घरच्यांच्या डोळ्यातसुद्धा 2 आसू येणार नाही. आपण केलं काय, काहीच केलं नाही. आपण फक्त स्वतःसाठी जगलो, फक्त स्वतःसाठी. काही लोक इतके निपटारे असतात, त्यांना स्वतःसाठी म्हणजे किती स्वतःसाठी असतं ते पण कळत नाही, त्याचं विवेक पण राहत नाही. त्यांना आई वडील बायका पोरे कोणी नको असतो, फक्त स्वतः. त्यासाठी बाकी कोणतेही थराला जायला तयार असतात. अत्यंत अधम असे लोक असतात जगामध्ये. अधमापेक्षा अधम लोक असतात. स्वामी कर्मयोगात म्हटलं आहे, इतके अधम लोक असतात जगामध्ये. मी म्हणजे किती मी, त्याला काही मर्यादा नाही, सुमार नाही आहे, बेसुमार मी असतो. अहंकार, प्रचंड अहंकार. मग त्याला म्हणजे माणूस हा माणूसच राहत नाही. दुर्योधन माणूसच नव्हता. तो महाभारतात आहे, तो पूर्वजन्मामध्ये राक्षस होता. या जन्मात तो माणसासारखं दिसतोय. धृतराष्ट्र काय माणसं आहे ती. कर्ण हा माणूस आहे. रावण हा माणूस आहे. त्याला 10 तोंड, तुम्हाला 2च, 1च तोंड आहे. त्याला 20 हात, तुम्हाला 2च हात आहे. पण तो माणूस नाही आहे. त्याच्या आत माणसाचं काहीच नाही आहे. वाघाच्या मनामध्ये काही नाही. वाघ सुद्धा दुसरा क्रूरच असतो. तो इतकी क्रूरता, इतका निष्ठुरपणा आला कुठून, देहात. देहच त्याचा नाही आहे. वाघ इतका क्रूर का असतो, त्याचा देह आहे. तो शिकार करूनच खाणार. त्याला प्रेडेटिंग म्हणतात. तो प्रेडेटर आहे. नंतर तो प्रेडेटर आहे. तो हल्ला करूनच खाणार, शिकार करूनच खाणार. नाही त्याला जगण्याचं काय आहे, त्याला दुसरा कोणता उपाय आहे त्याला. दुसऱ्याला मारूनच खायला काय. पण तो वाघ आहे ना. तुम्ही वाघ आहात का, तुम्ही त्या थराचे आहात काय. तुम्ही तर माणूस आहात ना. तुम्ही माणूस नाही, तुम्ही देवता आहात. शृण्वन्तु विश्वे, श्वेताश्वत प्रसाद मंत्र आहे. स्वामींनी अमेरिकेमध्ये त्या हिंदू धर्माच्या त्या म्हणतात, शृण्वन्तु विश्वे. सगळीकडे कोणाला उत्तर सुचत नाही, जीवनाच्या रहस्याचं उत्तर सुचत नाही. यशस्वी जीवन म्हणजे कसं करायचं काही समजत नाही कोणाला. ते स्वामीजी म्हणतात, त्या ऋषीमधनं, त्या ज्ञानी लोकांमध्ये एक तरुण मुलगा उभा राहिला. फार कठीण गोष्ट आहे. एवढ्या ज्ञानी लोकांमध्ये एक जण तरुण मुलगा उभा राहतो, फार त्याचा साहस खूप मोठा आहे. कोण हिंमत करणार. पण हिंमत नाही आहे, ते ज्ञान आहे, तो अनुभव आहे. अनुभवाने माणसाला कॉन्फिडन्स येतो, तो विश्वास येतो, मी खरोखरच मोठा आहे. बहुना मे मी प्रथमा, तो कठोपनिषदामध्ये आहे. नचिकेत लहान मुलगा आहे, कुमार आहे, तो लहान आहे, पण त्याचा आत्मविश्वास किती आहे.
श्रद्धा किती आहे? श्रद्धा आविवेश, प्रचंड श्रद्धा आहे स्वतःमध्ये. त्याचे वडील म्हणतात, तू मला हट्ट करतो, तू जा यमलोक तुला मर तू, असं म्हणतात रागाच्या भरात काही लोक म्हणतात, मोठे लोक. तू खरोखर जातोय? मग तो पण त्याला म्हणतो, अरे माझे वडील माझे इतके रागवले का? मी रागवण्यासारखं काय केलं? म्हणजे श्रद्धा जागी. उपनिषद म्हणतं श्रद्धा आविवेश, त्याच्यावर श्रद्धा जागी झाली. मी काय बहुनाम आहे, मी पुष्कळांमध्ये मी प्रथम आहे, आय एम फर्स्ट रँक. काय आत्मविश्वास आहे, माझ्यात बुद्धिमत्ता आहे, मी काय असा तसा नाही आहे की नाही. हा आत्मविश्वास आहे. मी बहुनाम आहे, मी प्रथम, पुष्कळांमध्ये प्रथम आहे, नाही तर दुसरा आहे, पण इतका वाईट कधीच नाही की मला तू मर यमलोकात जा, मृत्यू लोकात जा. मला मी असं केलं, माझ्या वडिलांनी मला असं केलं. काय श्रद्धा आहे बघा, आहे की नाही. ही श्रद्धा की चांगुलपणावर श्रद्धा, सत्यावरची श्रद्धा. मला सत्य पाहिजे आणि सत्य हे नेहमीच आंब्याच्या झाडाला नेहमी चांगले आंबेच लागणार. आता तोही प्रश्न होता मला. चांगल्या आंब्याची जात असेल तर तुम्हाला चांगले आंबेच मिळणार. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ मोठी, शुद्ध कर्माचं फळ शुद्धच होणार. नाही कल्याण कश्चित दुर्गतीम तात गच्छती. नाही पार्थ नैवेह नामत्र विनाशस्तस्य विद्यते. अर्जुना, पार्था, त्याचा कधी नाश होत नाही, त्याची कधी दुर्गती होत नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. अरे चांगली कामं करेल, चांगला बोलेल, चांगली कर्म करेल, चांगला विचार करेल, त्याची दुर्गती कशी होणार? मग असंच म्हणाल की तुमचं चांगल्या आंब्याच्या झाडाला बावळाची काठी लागली, असं कसं पुष्कळ विचारतात, प्रश्न विचारतात. असं होतं का? तुमचा प्रश्न कसा काय चुकीचा आहे? चुकीचा आहे. म्हणजे चांगल्या कर्माला चांगली हा विश्वास तुमच्यामध्ये नाही आहे, म्हणून लोक करत नाही. कलियुग आहे म्हणतात. इथे प्रामाणिकपणाच करायचा असतो. कलियुग कुठून आला कोणास ठाऊक, आहे की नाही. आम्ही प्रामाणिक नाही राहिलो, सत्यवादी नाही राहिलो तर आम्ही जगू शकणार नाही म्हणतात. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आपण चांगल्या गोष्टीला वाईट फळ लागतं असं म्हणण्यासारखं आहे. मग रामाने तेच म्हणायला पाहिजे होतं. राम म्हणतो, नाही माझ्या वडिलांचा शब्द खाली पडू नये म्हणून मी वनात जाणार. त्याला वनात जाणं हे काही प्रॉब्लेम वाटला नाही, खोटं बोलणं हा प्रॉब्लेम वाटला. आपल्या वडिलांचं वचन आपण पाळू शकत नाही मुलगा ह्या नात्याने, हे मात्र मला नाही होणार, आहे की. म्हणून तर राम एवढा मोठा झाला. त्याचा आदर्श की त्याच्यासाठी अजूनही 2-4 लोक दररोज जातात. मला असं काही, आम्ही गेलो होतो त्या दिवशी, कारण दिवसभर आम्ही तिथे होतो, फक्त आमंत्रणीसाठी दर्शन होतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सुरू झालं. मी पहाटेतून निघालो आम्ही 5 वाजता. ती लोक धावत होते रस्त्याने दर्शन घ्यायला, आणि ते पूर्ण ती 2 किलोमीटर त्याची एंट्री आहे. तिथं संपूर्णपणे गर्दीच्या गर्दी झाली. पहाटे 5 इतकी थंडी, भयंकर थंडी अयोध्येमध्ये त्यावेळी. आणि लोक जातात आहे, अजूनही जथ्याने लोक जातात आहे. आता विमानतळ झालं आहे तिथे. काय रामाने असं केलं काय जे तुम्ही आम्ही नाही करत? पण रामाने करतो ना, आपल्याला पण करण्याची प्रेरणा मिळते की नाही, आपण पण तसं जगू शकतो. रामा एवढं महान होणार नाही, पण एवढं काही रावणासारखं झालं पाहिजे काय की नाही. आपण राम होऊ शकलो म्हणजे रावणच हा आपला आदर्श असायला पाहिजे काय. आपण कृष्ण होऊ शकलो नाही म्हणजे दुर्योधन झालं पाहिजे काय, धृतराष्ट्र झालं पाहिजे काय. गीतेमध्ये आपल्या महाभारतात आहे, दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमः. दुर्योधन हा विशाल वृक्षासारखा आहे, विषवृक्षासारखा आहे, विशाल महावृक्ष आहे. महाद्रुमः म्हटलं आहे, महावृक्ष आहे. खूप तुम्ही कल्पना करा, खूप मोठा कित्येक एकरमध्ये पसरलेला महावृक्ष आहे तो. दुर्योधनो मन्यु, हे मूळ श्लोक आहे बघा, महाभारताचे मूळ श्लोक आहे ते की नाही. अनुक्रमणिका पर्वामध्ये आहे ते. दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमः. मग झाडाला खांदा हवा असतो, त्याला बुंदा म्हणतो आपण. त्याच्या आधारचा त्याचा पसारा असतो. तो बुंदा कोण आहे? कर्णस्कंदा. हा स्कंद म्हणजे खांदा. कर्ण त्याचा खांदा आहे. त्या खांद्यावर हा दुर्योधनाचा सगळा दुष्टपणा चालू आहे. मग त्याची फुलं हे काय? ते शकुनी आहे. दुःशासन काय? आणि त्याची मुळाशी काय आहे? धृतराष्ट्रो अमनीषी. हा महामूर्ख धृतराष्ट्र त्याच्या मुळाशी आहे. बघा, हे याचं वर्णन आहे महाभारताचं अनुक्रमणिका. तू जाऊन वाचा. युधिष्ठिरो धर्ममयो महाद्रुमा. दुसऱ्या बाजूला युधिष्ठिर धर्म, पांडव हे महाद्रुमा. हे पण महावृक्ष आहे, पण धर्ममय आहे, सज्जनपणा आहे, चांगुलपणा आहे. आणि त्याच्या मुळाशी काय आहे? त्याच्या मुळाशी कृष्ण आहे. यतो धर्म ततो कृष्ण ततो धर्म, यतो धर्म ततो जया. तुम्ही यशस्वी केव्हा व्हाल?
कौरवांचा अपयश काळ. कौरव का हारले? कारण त्याच्या एकच गोष्ट होती, त्यांच्यावर सगळंच काही होतं. भीष्म होते, द्रोण होते, कृपाचार्य होते, अश्वत्थामा, कर्ण होता, सगळे काही होते. फक्त एक गोष्ट नव्हती त्याच्यामुळे कृष्ण नव्हता. आणि कृष्ण नव्हता. जिथे कृष्ण आहे तिथे धर्म आहे, तिथे धर्म आहे तिथे जय आहे. यत्र पार्थो धनुर्धरा, गीतेतला शेवटचा श्लोक आहे की नाही. जिथे कृष्ण आहे, जिथे कर्मशील धानुर्धर आहे, हातात धनुष्य घेतलेला पार्थ आहे, तत्र श्री, तिथे श्री आहे, संपत्ती आहे. तत्र श्री विजयो, तिथे विजय आहे, तिथे सक्सेस आहे. भुवा ध्रुवा भूती नीतिर्मम, तिथे धर्म आहे, तिथे नीती आहे, तिथे सदाचार आहे. म्हणजे याला काही पर्याय नाही आहे. चांगुलपणाला, सत्याला काही पर्याय नाही आहे. ते माणसं विजयी होतात. राम विजयी झाला, शिवाजी महाराज विजयी झाले. कारण काय? कारण त्यांचं संपूर्ण हे सत्यावर आधारित होतं. त्यांनी आपल्यासमोर रामायण महाभारत वाचायचं. तुम्ही बघा, मी मुलांना विचारतो, तुम्ही शिवाजी महाराज चरित्र वाचलं काय? नाही वाचलं म्हणता. अरे बापरे, आमच्या मराठी मुलांना शिवाजी महाराज चरित्र माहीत नाही आहे. काय माहीत काय आहे? काहीच माहीत नाही आहे. आपण काय आहोत की नाही. त्यांच्या आईनी जवळ बसून शिवाजी महाराजांना रामायण महाभारत शिकवलं होतं. हे आमचे यत्नाळकर सर बसले ना, त्यांच्या ते मराठा हायस्कूलमध्ये हे होते, मुख्याध्यापक होते. एक दोनदा त्यांच्या आम्ही बसायचा प्रसंग आला. तिथे ते फोटो होतं ना, तिथे फोटो होता. जिजाईबाई आपली आई मुलाला रामायण महाभारत शिकवत आहे. विवेकानंदांची आई भुवनेश्वरी देवी बाल विवेकानंद नरेंद्राला बसवून रामायण महाभारत शिकवत होती. पुस्तकात उल्लेख आहे, चरित्रात उल्लेख आहे. आपली मुलं काहीच करू शकत नाही, नुसतीच आहेत. IT चं शिक्षण घेतात, जातात कुठेतरी, पैसे कमवतात, मजा करतात, दारू पितात, सगळं काही करतात. फक्त चांगली बनत नाही आहे की नाही. त्यात सगळं श्रेय कोणाकडे जातं? हां, आईवडिलांकडे जातं. पण आम्ही इथे घेतो, शिबिरं घेतो युवकांसाठी, मुलांसाठी. ते पालक म्हणतात, महाराज स्वामी त्यांच्यासाठी कशाला, आमच्यासाठी घ्या आधी. आईवडिलांना गरज आहे शिबिरांची. आईवडिलांना, मुलांनी, सगळ्यांना शिबिराची गरज आहे, सगळ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे की नाही. ते तुमच्यात बल कुठे आहे? सामर्थ्य कुठे आहे? स्ट्रेंथ कुठे आहे? स्ट्रेंथ इज वॉचवर्ड स्वामी म्हणतात. बल हेच जीवन आहे आणि दुर्बलता हीच मृत्यू आहे. बल कुठे आहे आपल्याकडे? शारीरिक बल नाही, मानसिक बल नाही, चारित्र्याचं बल नाही, आध्यात्मिक बल नाही आहे, बौद्धिक बल नाही आहे, काहीच बळ नाही आहे, प्रेरणा नाही आहे. आपण महान होणं तर दूरची गोष्ट, आपण साधे माणसंसुद्धा होणार नाही आहे. फक्त आपण जगाचं नुकसान करू. क्षयाय जगतो हिता, गीतेतले शब्द आहे, 16वा अध्याय. जगाचं नुकसान करण्यासाठी फक्त आपला जन्म आहे, अहित करण्यासाठी जन्म आहे, जगाचं नुकसान करण्यासाठी जन्म आहे आपला. फक्त तेवढंच आपल्याला चांगलं जमतं, पण त्याचा परिणाम वाईट असतो. तुम्ही जगाचं नुकसान करा, तुमचं नुकसान होणार. तुम्ही जगाला जगू देणार नाही तर तुम्हालाही जगता येणार नाही, तुम्हालाही लटकावं लागेल. हा जगाचा नियम आहे. त्यासाठी सगळं हे आहे. काय खरं म्हणजे ग्रह खात्याची गरज काय आहे? तुमच्या स्ट्रीट लाईटची, आपल्याची सिग्नलची गरज काय आहे? लाल लाईट कशाला पाहिजे तुम्हाला? की नाही. सगळेजण शहाणपणे वागले तर काही नाही. तुरुंगाची गरज काय आहे? पोलीस कशाला पाहिजे? कारण लोक गुन्हे करतात. का गुन्हे करतात? गीतेमध्ये हा प्रश्न आहे. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुष. अर्जुन म्हणतो, माणसाची का वागतात? त्यांना कोण प्रयुक्त करतो? त्यांना कोण ढकलतो? प्रयुक्त सुंदर शब्द आहे. त्यांना कोण प्रेरित करतो? अथ केन प्रयुक्तम पापम चरती पुरुषा आचरती पुरुषा. मनुष्य असा मूर्खासारखा का वागतो जगामध्ये? लोक शहाण्यासारखे वागले ना, चुटकीसरशी सगळं स्वर्ग होऊन जाईल. तुम्हाला तुरुंगाची गरज पडणार नाही, पोलिसाची गरज पडणार नाही. पोलिसमॅन मेक्स अस मॉरल स्वामी म्हणतात. पोलीस आपल्याला सदाचारी आणि नैतिक बनवतो. काय दुर्दैव आहे माणसाचं बघा. चौकामध्ये तुम्ही पोलीस नसला तर बघा, सगळं ट्रॅफिक ठप्प होतं. आपल्याला नाही मागता येत ते. पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलो बला. अर्जुना, कृष्णा, माझी इच्छा नाही आहे, अनिच्छन्नपि बलादिवनिज. कोणीतरी मला ढकलत आहे, माझ्याकडून चुका करून घेते, माझ्याकडून अपराध करून घेते. कोण आहे ते?
आहे की नाही. मग त्याचं उत्तर दिलं आहे, हा सगळा तुमचं अविद्या, तुम्ही काम क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. तुम्ही वैराला कवटाळलेलं आहे, कर्णाने वैराला कवटाळलेला आहे, दुर्योधनाला कवटाळलेला आहे. माझा मित्र म्हणून तो यशस्वी झाला असता, पूर्णपणे अपयशी, टोटल फेल्युअर. म्हणजे एक दूषित व्यक्तित्वाचा मनुष्य आहे तो महाभारतामध्ये. महाभारत मी कादंबऱ्या म्हणत नाही, मी महाभारत म्हणतोय, व्यासांचा महाभारत वाचा. कर्णस्कंद हा म्हटलं आहे, आणि आपण म्हणतो कर्ण महान आहे, महापुरुष, मृत्युंजय वगैरे काही काही म्हणतात लोकांनी, ललित लेखन लिहिलं आहे. असे जर आदर्श आपल्या डोळ्यासमोर आले तर आपली पिढी कशी निर्माण होईल आहे, तशीच होईल आहे. म्हणून ते तुमच्यासमोर तुमचे हिरो मस्ट बी स्पिरिच्युअल, तुमचे हिरोज मस्ट बी सेंट्स. चित्रपटात काम करणारे हिरो, तुमचे हिरो कसे होऊ शकतात? ते काही चारित्र्यवान असतात, त्यांचे शिकण्यासारखं काही असतं, काय असतं त्यांच्यामध्ये? मी व्यक्तिगत म्हणत नाही, प्रत्येक बाबतीत, पण तुम्ही चारित्र्यवान सच्चे माणसंच तुमचे हे होऊ शकतात. नकली माणसं तुमचे कसे काय हिरो होऊ शकणार? त्यांनी तुमचं जीवन कसं घडणार? साधं कॉमन सेन्स आहे. तुम्ही वाईट पुस्तकं वाचले, वाईट व्यसनं केले आणि तुम्ही चांगलं झाले, असं कसं होणार? सगळंच तुमच्या जीवनात वाईट आहे, मग तुम्ही चांगले कसे होणार? आमचं ते कधी औरंगाबादला तर या तुम्ही जरूर या आमच्या आश्रमामध्ये, बीड बायपासलाच आहे. हा सरळ आमच्या आश्रमासमोरून जातो. भव्य मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. मी भारतभर फिरलो, थोडं बाहेरही गेलो आहे, पण आमचं मंदिर आहे म्हणून नाही आहे. मी महाराष्ट्रात नाहीच आहे तसं मंदिर, पण भारतात आहे की नाही मला शंका आहे. पुष्कळचे वैशिष्ट्य आहे, पण असो तो वेगळा प्रश्न आहे की नाही. पण सांगण्याचा मुद्दा म्हणजे प्रत्येक गोष्ट उत्तम आहे. अगदी मार्गावर आहे, 6 लेनचा रस्ता आहे तो आता, सर्व्हिस रोड पण आहे. अगदी पूर्वी नव्हता, आता तो आला आहे. पूर्ण दगडाचं मंदिर आहे, आतून बाहेरून सगळं लाकडाचं आहे. बेस्ट लाकूड आहे, बेस्ट दगड आहे, बेस्ट मार्बल आहे, पूर्ण गर्भगृह मार्बलचं आहे, बेस्ट डिझाईन आहे, आणि बेस्ट पैसे लागले. म्हणजे पैसे त्यामध्ये फारच कमी लागले. रामाचं मंदिराला काही ते शेकडो कोटी लागले, हजार रुपये, आमचे फक्त 28-30 करोड लागले. पण आम्ही म्हणू शकतो डिझाईन बेस्ट आहे की नाही. गणपती आमचा मोठा आहे की नाही. द्वारावर येणारा गणपती भारतात कुठेच नाही आहे की नाही. 54 इंचाची ती मूर्ती आहे, छोटी दिसते पण ती मोठी मूर्ती आहे, वर उंच असल्यामुळे आहे की नाही. बेस्ट, प्रत्येक गोष्ट बेस्ट आहे. त्याचा एकत्रित परिणामसुद्धा बेस्ट होईल आहे. तुमचं शरीर सुदृढ असेल, मन सुदृढ असेल, बुद्धी सदृढ असेल, चारित्र्य बळकट असेल, आणि तुम्ही तुमचा स्पृहा, तुमची प्रज्ञाही जर बेस्ट असेल तर तुम्ही बेस्ट होणारच. मग तुम्ही संतांना ज्ञानेश्वर महाराजसारखे होणार, तुम्ही रामदास स्वामीसारखे होणार, नामदेव महाराज होणार, तुकाराम महाराजसारखे होणार, शिवाजी महाराजसारखे होणार. हे महान लोक आहेत. आपण आपल्या डोळ्यासमोर कोण ठेवतो? असेच फालतू लोक ठेवतो, ज्यांच्याकडे नुसतं बघूसुद्धा नाही, ज्यांचं नावसुद्धा घेऊ नये, असे आमचे आदर्श आहेत. इतके वाह्यात लोक, फालतू लोक आपण आपले आदर्श जर झालेत, मग काय होणार? तेच होणार. स्टोरी ऑफ केरळा, काय जे काय असेल ते आहे की नाही. काश्मीर फाईल की नाही. आमच्या लोकांना कळत काय नाही, अक्कल कुठे गेली? स्वतःचं एवढं नुकसान महापुरुषांकडून शिकून, त्याला श्रुती म्हणतात. शिकण्याचे त्याला प्रमाण आम्ही सुरुवातीलाच म्हटलं पहिल्याच लेक्चरला, 3 प्रमाण आहेत. गोष्ट बरोबर आहे की चूक आहे म्हणाला. श्रुती, अनुभवी लोकांनी कसे जगले, त्यांचं जीवन बघा, त्यांच्या जीवनाचा प्रभाव आपल्यावर पडू द्या. आपण देवदर्शन करतो, आपले मंदिरं पूजेसाठी नसतात, प्रार्थनेसाठी नसतात, आपले मंदिरं दर्शनासाठी असतात. देवाचं दर्शन करा, तिथे जा. देवाची दृष्टी तुमच्यावर पडली पाहिजे, देव तुमच्या आत गेला पाहिजे, तुम्ही देवाला बघितलं पाहिजे. कारण ती मूर्ती नाही आहे, ते विग्रह आहे, प्रत्यक्ष देव तिथे बसले आहे. तुम्ही देवाचं दर्शन करत आहात, तुम्ही काही फोटोचं दर्शन करत नाही, मूर्ती दर्शन, दगडाचं दर्शन करत नाही आहे. स्वामी विवेकानंद, मी आजपर्यंत एक हिंदू बघितला नाही तो जो देवासमोर होतो तो दगडाचा नमस्कार करतो. अरे तो तुम्ही देवाचं दर्शन करता, ती मूर्तीपूजा नाही आहे, देवपूजा आहे, तो विग्रह पूजा आहे. आमच्या लोकांना कळणार केव्हा आहे? कारण काहीच माहीत नाही आहे.
तो तुमच्या आत येतोय, देव तुमच्यावर कृपा करतोय, तुमच्यातलं सगळं मलिनता काढून टाकतोय आणि सगळं चांगलं आणतो. काय सुंदर प्रार्थना आहे उपनिषदामध्ये. असतो मा सद्गमय, तुम्हाला माहीत आहे ती? हां, बृहदारण्यक उपनिषदामध्ये असतो, आम्हाला असताकडून सत्याकडे घेऊन जा. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जा. मृत्योर्मा मृतंगमय, मृत्यूकडून आम्हाला अमरत्वाकडे घेऊन जा. ही प्रार्थना पाहिजे. म्हणून तो एक युवक उभा राहिला त्या गर्दीमध्ये. तो शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः, हे विश्वातल्या सगळ्यांनी माझं मी काय बोलतो ऐका. तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना, मी काय म्हणतो ऐका. स्वामींना फार सुंदर आहे, तुम्ही याच्यात वाचा शिकाऊ व्याख्यानेमध्ये, उपनिषदातलं आहे, श्वेताश्वतर उपनिषद आहे ते. हे विश्वातल्या लोकांनी ऐका, मला सांगण्यासारखं तुम्हाला काहीतरी आहे. तुम्ही कोणात? अमृतस्य पुत्र आहात. तुमचे वडील आई हे अमृतत्व आहे, म्हणजे देव आहेत, प्रत्यक्ष ब्रह्म आहे. तुम्ही ब्रह्मपुत्र आहात, तुम्ही मानवपुत्र नाही आहात, तुम्ही देवता आहात, पृथ्वीवरचे देवता आहात. तुम्हाला माणूस म्हणणं हे स्वामीजीने म्हटलं तुम्ही बदमाश आहात असं म्हणतात. तुम्ही फार बेजबाबदार आहात, तुम्हाला माणूस म्हणणं. तुम्ही माणूस नाही, तुम्ही माणूस समजाल तुम्ही माणूस व्हाल. तुम्ही स्वतःला पशु समजणार, तुम्ही पशु होणार. पशुसारखंच वागणूक होईल आहे. गायीमध्ये देव असतो पण ती स्वतःला गाय समजते म्हणून ती गायीसारखे वागते. दुर्योधनाने स्वतःला दुर्योधन समजून दुर्योधनासारखा वागला. तुम्ही स्वतःला मनुष्य समजणार, मनुष्यासारखे जास्तीत वागणार. पण तुम्ही स्वतःला देवता समजणार, ब्रह्म समजणार, तुम्ही ब्रह्मासारखे वागणार. तुमची उंची तुम्हाला लोकांना त्याचा अंदाजसुद्धा करता, इतके तुम्ही उंच व्हाल, इतके महान व्हाल. तुमच्या महानत्वाची कल्पनासुद्धा करताना इतके तुम्ही महान व्हाल. झाले आहेत जगामध्ये इतके लोक, शेकड्यांनी झालेले आहेत, आधी शेकड्यांनी आहेत, पुढे पण होणार आहेत. त्यांच्याच पुण्यामुळे जग चालतं असतं. देवता शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रः. फक्त जग आये धामानि दिव्यानि तस्तु, त्या दिव्य लोकामध्ये राहणारे देवता ते पण तुम्ही या. आम्हाला तुम्हाला पण काही सांगायचं आहे जे तुम्हाला माहीत नाही आहे. फक्त मनुष्याला नाही आहे. मनुष्य हा दिव्य शरीराचा नाही आहे, दिव्य शरीराचे देवता असतात. ठीक नाही, त्यांच्या चेहऱ्यातून तेज असतं, प्रकाश असतो, प्रकाशमान शरीर असतं त्यांची. आपली शरीर प्रकाशमान नाही आहे, दिव्य नाही आहे. आपली शरीर मलिन आहे, ठीक नाही, आपल्याला काही नाही आहे. पण होऊ शकतो, आपण देवता होऊ शकतो. म्हणून देवताच्या मागे आवरा असतो बघा, ते देव याचं प्रकाशाचं लक्षण आहे ते. आये धामानी दिव्यानी, ओ दिव्य धामामध्ये राहणारे तुम्ही देवता तुम्ही पण या. तुम्हाला पण मला सांगायचे, तुम्हाला माहीत नाही आहे, माणसांना माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही. मला माहिती आहे. वेदाहमेतम, वेद म्हणजे जाणवीत हे धातू आहे, क्रियापद आहे. अहम वेद, मला माहीत झालं. वेदाहमेतम पुरुषम महांतम, त्या परमसत्याला मी जाणलेलं आहे. वेदाहमेतम पुरुषम महांतम. ते कसं आहे? ते मलिन नाही आहे, दूषित नाही आहे, विकृत नाही आहे, कलंकित नाही आहे. ते कसं आहे? आदित्यवर्णम आहे. सूर्य, सूर्य कधी मलिन असतो? तुम्ही केव्हाही बघा, सकाळी बघा, संध्याकाळी बघा, दुपारी बघा. आदित्यवर्णम, प्रकाशमान, नित्य प्रकाशमान असतो तो. तशी तुमची जीवन नित्य प्रकाशमान झाली तर अंधाराला जागाच नाही आहे. तमस परस्ता, तमस म्हणजे अंधार, तमस म्हणजे तुम्ही अंधाराच्या पलीकडे आहात. ही उपनिषद वेदवाणी आहे, उपनिषदवाणी आहे. आदित्यवर्णम तमस परस्तात. हे सगळं पॉझिटिव्ह आहे, लक्षात ठेवा. सगळं सकारात्मक आहे. टागोरांनी स्वामींच्या विचाराशी म्हटलं आहे, इन हिम एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह, नथिंग इज निगेटिव्ह. इफ यू वॉन्ट टू नो इंडिया, रीड विवेकानंद. भारत काय माहीतच नाही आपल्याला. भारत हा जगाच्या सगळ्या शीर्षस्थानी आहे, जगाचा गुरु आहे. तेच माहीत नाही, जगाचा गुरु म्हणजे काहीच माहीत नाही. विश्वगुरु म्हणजे वी आर लीडर, वर्ल्ड लीडर्स आहोत आपण. आमच्या तरुणांना माहीत नाही आहे, मग तुम्ही वर्ल्ड लीडर होणार कसे? की नाही, काय लबाड लोकांनी वर्ल्ड लीडर होणार की नाही, मूर्ख लोकांनी वर्ल्ड लीडर होणार की नाही. इन हिम एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह, नथिंग इज निगेटिव्ह. तुम्हाला भारत जाणून घ्यायचं असेल तर रीड विवेकानंद. इन हिम एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह, नथिंग निगेटिव्ह. गीतेमध्ये निगेटिव्ह काहीच नाही आहे, सगळं पॉझिटिव्ह आहे. उपनिषदामध्ये सगळं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह काहीच नाही आहे. तुम्ही पुराणं वाचा, तुम्ही उपनिषद वाचा, तुम्ही रामायण वाचा, महाभारतात जेवढं काही भारतीय साहित्य सगळे संत वाचा.
तुम्हाला ते निगेटिव्ह असतं, सगळं आशा आशा आशा, निराशा काहीच नाही आहे, सगळंच आशा, सगळं होपलेस काहीच नाही आहे, सगळं होपफुल आहे. नक्कीच तुमचं तुम्ही, कारण तुम्ही आहात तसे, तुम्ही देवता आहात, सच्चिदानंद स्वरूप आहात, तुम्ही ब्रह्म आहात. इथे तुम्हाला माहीत झालं, तुम्ही चुका करणार कसे, वाईट पाळणार कसे तुम्ही. आणि मनुष्य शुद्ध चारित्र्यवान आहे, त्याच्या दृष्टीने हे तुमचं जे करिअर म्हणतात ना, ते फार छोटी गोष्ट आहे, ते होणारच. स्वामींनी कुठे ते म्हणतात, मी का स्वामी विवेकानंद ज्याचे होते ते घरी उपास तापास होतात आहे, जे खूप ऐश्वर संपन्न होते, एक दिवशी वडील वारले आणि ते एकदम कंगाल झाले, काहीच जेवायलाच नाही आहे, काही अन्नच नाही आहे, नोकरीसाठी भटकतात आहे, इतके बुद्धिमान, त्यांना नोकरी मिळत नाही आहे. पण त्या वयामध्ये, त्यामध्ये 23-24 वर्षाच्या वयामध्ये स्वामीजींच्या मनात काय विचार आला, मी हे काही एक कुटुंब पाळण्यासाठी जगाला आलो आहे का, जन्माला आलो आहे काय, आहे की नाही. ही होल पृथ्वी माझं कुटुंब आहे, परिवार आहे की नाही. मला सगळ्या जगाचा विचार करायला पाहिजे, स्वतःचा विचार नाही. स्वतःचा विचार केलाच नाही त्यांनी, मग ते विवेकानंद घडले. शिवाजी महाराज स्वतःचा विचार केलाच नाही, शिवाजी घडले. कृष्णाने स्वतःचा विचार कधी केला, तुम्ही महाभारत वाचा, कृष्णा चरित्र वाचा, स्वतःचा विचार कधीच केला नाही त्यांनी, मग तो कृष्ण झाला, पूजा होते त्याची, गीता वाचली जाते. संतांनी स्वतःचा विचार कधीच केला नाही, म्हणून ज्ञानेश्वर तुकाराम होतात, नामदेव होतात, जनाबाई होते. आपण इतके सामान्य कसे, इतके महान लोक आहे ना, आम्ही म्हणतो आम्ही साने, आम्ही सतत विचार करतो, माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल, कसं होईल, म्हणजे तुमचं असंच होईल आहे की नाही. उद्धरेद आत्मनात्मानम, गीता म्हणते तुम्ही स्वतः उंच जा, नात्मानम अवसादयेत, खाली येऊ नका, पतित होऊ नका. आत्मैव ह्या आत्मनो बंधू, तुम्हीच तुमचा उद्धार करणार, कोणी येणार. आणि आत्मैव, तुम्हीच तुमचे शत्रू आहात, तुम्हीच तुमचे मित्र आहात. रिपू म्हणजे शत्रू, तुमचं कोणी जगामध्ये शत्रू नाही आहे. तुम्हाला कोणी मागे ओढत नाही आहे, तुम्हीच स्वतःला मागे ढकलता. तुम्हाला कोणी खाली पडत नाही आहे, तुम्हीच स्वतःला खाली पडता. तुम्हाला कोणी वर नेत नाही, तुम्ही स्वतःला वर नेता. त्याला म्हणतात आध्यात्मिकता. आपल्याला यश पाहिजे आहे, पण यशस्वी जीवनाचे सूत्र काय तेच माहीत नाही आपल्याला. नेमकं ज्याच्यामुळे तुम्ही यशस्वी होणार नाही तेच तुम्ही करतात. तुम्ही म्हणजे तुम्ही, आम्ही सगळेच. आपल्याला एका दोघांना म्हणतात ही सगळी मानसिकता आहे. म्हणून त्याला म्हटलं ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी मग तमेव शरणम गच्छ, त्या परमसत्याला शरण जा. सर्व भावेन भारत, सगळं मनातल्या शंका कुशंका टाळून द्या. तत्प्रसादात पराम शांती ज्ञानम प्राप्से शाश्वतम. त्याची प्रसन्नता, देवाला प्रसन्न करून घ्या, संतांना प्रसन्न घ्या, सत्याला प्रसन्न करून घ्या. प्रसाद म्हणजे प्रसन्नता, चित्तस्य प्रसन्न. पराम शांती, मग तुमची जीवनावर तुम्हाला शांती. कसली सुखाची कल्पना नाही आपल्याला. सुख म्हणजे तुमच्या जीवनात सगळी सुखाची रेलचल आहे. मन अशांत आहे, मन उद्विग्न आहे, मनामध्ये नैराश्य आहे, तुम्ही असफल आहात. तुमच्या त्या सगळ्या याचा तर काही फायदा नाही आहे, कारण तुम्ही दुःखी तुम्हाला त्यांनी केलेलं आहे. कारण तुमचं चित्त दुःखी आहे, चित्त चंचल आहे, चित्त एकाग्र नाही आहे, चित्त उदास आहे, नैराश्यता आहे. चित्त दुःखी आहे म्हणजे तुम्ही दुःखी आहात. चित्त असफल आहे म्हणजे तुम्ही असफल आहात. त्यामुळे आपल्याला त्या दिशेने जायला पाहिजे. असतोमा सत्याच्या दिशेने जायला पाहिजे की नाही. मग त्यासाठी उदाहरणं पाहिजे. जे लोक यशस्वी झाले आहेत, खऱ्या अर्थाने यशस्वी झाले आहेत, ते आपले आदर्श हवेत की नाही. म्हणजे सर्वायवल जी आहे गोष्ट आहे, आपण सर्वायवल केव्हा होणार. फक्त खाऊन माणूस तो जेवला नाही तो माणूस सर्वाईव्ह होऊ शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. आपल्याला जेवायला पाहिजे, त्याला आहार म्हणतात. आहार करायला पाहिजे, झोपायला पाहिजे, त्याला निद्रा म्हणतात. आपण झोपलो नाही तर आपण जगू शकणार नाही. आणि भीती पाहिजे की नाही. आपण रस्त्याने जाताना कोणी येऊन ठोकर मारू शकतो, ती भीती पाहिजे मनामध्ये. केव्हाही आमच्याकडे ते पुष्कळ मुलं आले, युवक आले होते, आम्ही ते बोलत होतो, दाखवत होतो. इतक्यात एक साप, आमच्याकडे साप बरेच आहे, नागावर इकडे तरी फिरतात, त्यांना एक साप दिसला नाग फिरताना. बस सगळे पोरं उठून गेटच्या बाहेर गेले, साप साप म्हणून. ते बरोबर आहे, चूक काय प्रश्न वेळ, ते भय आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण तर मरू, पण आपण जगलो पाहिजे, पुढच्या पिढीने जगलं पाहिजे. त्याला मैथून म्हणतात. आहार निद्रा भय मैथून सामान्य मिळतात पशुभी नराना. माणसामध्ये आणि जनावर फक्त माणसामध्ये ते आध्यात्मिकता आहे बघा, तीच तुम्हाला वेगळं करते सगळ्या जगापासून.
म्हणजे पशूंपासून वेगळं करते आणि इतर सामान्य माणसांपासून वेगळं करते. म्हणून सामान्य बनवू नका, असामान्य बना. सामान्यांची संख्या खूप झालेली आहे. वेअर द ग्रेट, स्वामीजी म्हणतात ग्रेट मेन आर बिकमिंग फ्युचर लेसर अँड लेसर, फ्युअर अँड फ्युअर. मोठ्या माणसाची संख्या कमी कमी होऊन आली आहे. मोठी माणसं म्हणजे ही. सामान्य माणूस सामान्यच आहे ते. सामान्य माणूस कुठे? रामाची पूजा का होते? रामाचे मंदिर का? तो सामान्य नव्हता. कृष्ण सामान्य, संत सामान्य नव्हते, असामान्य होते, अलौकिक होते. मग कशाला आले? आपल्यालाही तसं. तुम्ही अलौकिक व्हा, तुम्ही असामान्य व्हा, तुम्ही मोठे व्हा. आणि मग त्याला खरं यश म्हणतात. ते कसे यशस्वी झाले? आम्ही ते इथून आमचं चालू तर लातूर आणि उस्मानाबादमध्ये त्यावेळी भूकंप झाला 1993मध्ये, 30 सप्टेंबर 1993, पहाटे 5:45 वाजता. मी त्याच्यात इन्चार्ज होतो त्या प्रोजेक्टचा लातूरच्या. आम्ही 3 गावावर बांधले. तर तिथे बऱ्याचदा जावं लागायचं. हैदराबाद, मुंबई, दिल्ली सगळे फिरावं लागायचं याच्यासाठी, मिटिंगसाठी वगैरे. आम्ही यावेळी म्हटलं पंढरपूरहून जाऊ ना. पंढरपूरचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही त्या रस्त्याने तिकडे सासवड वगैरे सदाशिवपूर तिकडून जाऊन आम्ही पुण्याला जाणार, पुण्याहून मुंबईला जाणार. परतचा प्रवास नेहमी आम्ही या सोलापूर रस्त्याने जातो, तिकडून गेलो. लोक यायला लागले, 10 लोक, 20 लोक, 50, 100, 200. म्हटलं हा काय प्रकार, आम्हाला काही कल्पना नाही, इतकी गर्दी. मग शेवटी आम्हाला गाडी थांबवावी लागली. म्हटलं आता या गाडीतून आपल्याला पाडता नाही, कुठे कशाची माहीत नाही. गाडी रस्त्या बाजूला घेतली. लोक थोड्या वेळाने मग ते भजनीजवळ यायला लागली. आणि मग ते ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यायला लागली. आम्हाला माहीत नव्हतं ते आज आषाढी आहे आणि पालखी चालली आहे, कल्पना नव्हती. आणि ते बघितलं दृश्य, काय अद्भुत दृश्य आहे बघा, आहे की नाही. लोक अगदी बेभान होऊन कीर्तन करत करत त्या पालखीवर जातात, आहे की नाही. हजारो लोक, लाखो लोक, आहे की नाही. ते 21 वर्षाच्या युवकांच्या पालखीबरोबर ते मरून 750 वर्ष झाले असतील, आहे की नाही. त्याच्यावर जातात. अजूनही ज्ञानेश्वर महाराज लोक विसरू शकत नाहीत. त्यांनी केलं काय आपल्यासाठी, आहे की नाही. ते काय आपले काय नातेवाईक होते, आपल्या रक्ताचे होते, काय काय संबंध आहे त्यांचा, काय आपला संबंध आहे. त्यांनी आपल्यावर प्रेम केलं, आपल्या हिताची काळजी घेतली. आणि म्हणून आपण त्याला विसरू शकत नाही. आणि जो माणूस विसरेल तो करंट आहे, करंट आहे. आणि तो कृतज्ञ आहे. हा उपनिषद शब्द, कृतज्ञ आहे. तो आईवडिलाला विसरतो, भावाला विसरतो, देशाला विसरतो, सगळ्या जगाला विसरतो, फक्त स्वतःचा विचार करतो. तो करंट आणि कृतज्ञ आहे. कृतज्ञ म्हणजे अतिशय निकृष्ट माणूस आहे तो. त्याला कृपण म्हटलं आहे उपनिषदामध्ये. कितीमध्ये कृपण आहे तो. कृपणा फल हे तवा हा शब्द आहे. तर कृपण आहे तो, प्रत्यक्ष भगवान आहे आणि अगदी पशुसारखा वागतो आहे. सच्चिदानंद आहे तो, स्वरूप आहे, आणि तो फक्त पशुसारखा वागतो आहे. तो निकृष्ट जात. असे निकृष्ट होऊ नका, उत्कृष्ट व्हा. हा आपला संदेश आहे, भारताचा संदेश आहे तो, आहे की नाही. हा भारताचा संदेश आहे, जगाला संदेश आहे तो. स्वामींचं मंत्र असं, ते आपण को संपवू. ते म्हणतात की ही भूमी, आपल्या भूमी भारत देश, आपल्या अमर शक्तीनिशी व अविनाशी जीवनानिशी, भारताला मरण नाही आहे. शॅल इंडिया डाय, की नाही. भारत इज इमॉर्टल, अविनाशी. जगातील कोणत्याही पर्वताहून अधिक दृढपणे उभी आहे. भारत दृढपणे उभा आहे, राहणार. तो कधीच पडणार नाही. थोडासा जरी मागे हट झाले तर पुन्हा जगावर तो करणार, जगावर राज्य करणार. तलवारीच्या खणखणाट नव्हे, शांतीची पताका फडकणार. स्वामीजी म्हणतात, आपण सगळं जग आपलं परिवार आहे. जगाला मोठं करायचं आहे, नाही तुम्हाला मोठं व्हावं लागेल. जगाचं कधीच आपण अकल्याण चिंतन. सर्वे सुखनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. जगातले सर्व लोक सुखी व्हावेत असे प्रार्थना कोण करते जगामध्ये. प्रार्थना सोडून द्या. सगळ्या जगाला दुःखी करण्यासाठी सगळे जे देश आहेत. फक्त भारत एक देश आहे, सगळ्या जगाला सुखी करण्याची प्रतिबंध करतो. प्रसादन ते विश्व प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरांची प्रसादन ही विश्व प्रार्थना आहे ती. हां, प्रसादन प्रसाद मागितला आहे आपल्या गुरुला. काय विश्वाचं भलं व्हावं म्हणून. तिचे जीवन, भारताचे जीवन आत्म्याप्रमाणे अनादि अनंत व अविनाशी आहे. शतकानुशतके होत आलेले आघात, परिक्यांच्या शेकडो स्वाऱ्या
आणि चालीरीतीमध्ये झालेले शेकडो बदल या सर्वांना पुरून होणारा हाच एक भारत देश आहे. आणि या देशाचे आपण सुपुत्र आहोत असं स्वामी म्हणतात. आपण अशा भारतभूमीचे सुपुत्र आहोत. विसरून कसं चालेल? तुम्ही सुपुत्र, तुम्ही महान होणार, त्या भारताप्रमाणे अजर अमर अविनाशी होणार. हा संदेश आहे. तेच यशस्वी जीवन आहे. ही थोर आध्यात्मिक परंपरा, ती इतकी महान परंपरा आहे, ते देशाला उन्नत करू शकते, जगाला उन्नत करू शकते. जगातलं सगळं जे दोष आहेत, कालिमा आहे, विकृती आहे, ती सगळी नष्ट करू शकते. ती सगळं सामर्थ्य आध्यात्मिक शक्तीमध्ये आहे. ते कशातच नाही. भौतिक सामर्थ्य नाही आहे. भौतिकतेमध्ये ते सामर्थ्य नाही. भौतिकतेमध्ये नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे, उभारण्याचं सामर्थ्य नाही आहे. विध्वंसक सामर्थ्य आहे, उभारण्याचं सामर्थ्य नाही आहे. उभारण्याचं सामर्थ्य फक्त आध्यात्मिकतेमध्ये आहे. आणि ती आध्यात्मिकतेचा पाया हा भारत देश आहे. आणि जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा भारताचं उद्धार, त्याच्यावर आपलाही उद्धार होईल. या भूमीवर आपण जन्मले आहोत, अत्यंत भाग्यवान आहोत. याला स्वामी म्हणतात पुण्यभूमी फक्त भारतालाच म्हणतात. हे देवभूमी आहे, पुण्यभूमी आहे. इथेच माणसाला यावं लागेल मुक्त होण्यासाठी. आणि मुक्तीचा आदर्श फक्त भारतातच आहे. तुम्ही माणूस आल्यानं मुक्त व्हा, देवता व्हा, म्हणजे पुन्हा कधी येऊ नका. रामा मुक्त होता, कृष्णा मुक्त होता, संतही मुक्त होते. ते बंधनात नव्हते, भ्रमिष्ठ नव्हते. आपण सगळे भ्रमिष्ठ आहोत, मूर्ख म्हणून वागतो आपण. मग त्यांना समोर ठेवा. म्हणून हा जो आपला विषय आहे, जो आहे की यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिकता हवी, याच्यावर आपण थोडंफार बोललो 2 सत्रामध्ये. पण खरं म्हणजे हा विषय काही असायला नको. कारण काय विशेष आहे याच्यामध्ये? माणसाने माणसासारखं वागायला पाहिजे, यात काय विशेष आहे? न समजण्यासारखं काय आहे? वाघ जेव्हा वाघासारखा वागू शकतो, घोडा जेव्हा घोड्यासारखा वागू शकतो, तो आपला स्वभाव सोडत नाही. माणसाने आपला स्वभाव कसा सोडायला पाहिजे? माणसाने माणसासारखं वागायला पाहिजे. कुत्रा कुत्र्यासारखा भुंकतो, मग माणसाने कुत्र्यासारखं कशाला भुंकायला पाहिजे? आहे की नाही? माणूस हा माणूस आहे, तो माणूस नाही आहे. अध्यात्मकता म्हणते, भारताचं तत्त्वज्ञान म्हणतं, तुम्ही माणूस नाही आहे. माणसाला माणूस म्हणायचं त्याचा जीवनात कलंक लागला आहे म्हणतो. तो माणूस नाही, तो ब्रह्म आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, तो देव आहे, देवता आहे. तुम्हाला देवता म्हटलं तुम्ही देवता व्हाल. तुम्ही स्वतःला माणूस म्हणतो माणूस व्हाल, पशु म्हणतो पशु व्हाल. नाही, म्हणून जरी आपण थोडा चर्चा करण्याचा, चिंतन करण्याचा प्रयत्न केला की नाही, पण त्याच्या मागची भूमिका आहे कॉमन सेन्स आहे की नाही. सर्वायवल, तुम्हाला सर्वाईव्ह व्हायचं आहे जगाला. तुम्ही खाऊन सर्वाईव्ह व्हा, झोपून सर्वाईव्ह व्हा, प्रजोत्पत्ती करून सर्वाईव्ह व्हा की नाही, घाबरून सर्वाईव्ह व्हा नाही. परंतु आध्यात्मिकतेने सर्वायला तीच खरी खरी पेरिनियल सर्वायवल आहे. तुम्ही अजर अमर अविनाशी आहे. तुम्ही जेव्हा जाणार त्या द्रव्यात तुम्ही खरोखर तुम्ही कधीच मरणार नाही. समुद्राची लाट उसळत आहे आणि त्याला समुद्राच्या लाटेला माहीत आहे मी लाट नाही आहे, मी समुद्र आहे, तेव्हा कधीच मरणार नाही. ती लाट जरी खाली पडली समुद्राची, पण समुद्राशी एकरूप होते. कारण ती समुद्रच असते. ती उसळली आणि कोसळली तरी ती नेहमी समुद्रच असते. ती कधीच लाट नसते. लाट हे नामरूप आहे. ती आध्यात्मिक नाही. ज्या लाटेला जेव्हा समजेल मी समुद्र आहे, त्याला म्हणतात आध्यात्मिकता. तुम्ही समुद्र स्वरूप आहात. लाट हे नामरूप आहे, मन आहे. मनाने तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही मनुष्य आहात, तुम्ही मनुष्य नाही आहे. आध्यात्मिक सांगते तुम्ही समुद्रासारखे अनंत अशा विशाल अथांग आहेत, अपार आहात तुम्ही की नाही. ती आध्यात्मिकता आहे की नाही. आणि ती तुम्हाला नेहमीच यशस्वी बनवेल. कधीच तुम्ही पडू शकणार नाही, तुम्ही कधीच अपयशी होऊ शकणार नाही. आपल्याला थांबायला हवं कुठंतरी, म्हणून मी इथेच थांबतो आहे. इथे थोडा वेळ जास्त झाला आहे, 10 मिनटं. तर मी पुन्हा सर्वांचे आभार मानतो. आणि पुन्हा आता त्याच्यानंतर आपला हा विषय पार्थिव शिवतरणाचा आलित करे आहे. अच्छा, मुलींना प्रश्न विचारायचा, मग विचारला कोणाला प्रश्न विचारायचा का? अजून ते यायचे आहेत पाहुणे. काढून घ्या.